हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत आपल्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची सीरीज चालू आहे, एमसीक्यू सीरीज, तर खूप चांगल्या पद्धतीने आपली चालू आहे. चांगला प्रतिसाद पण आपल्याला स्टुडंट देतात मित्रांनो. तर आज आपण जो आहे तर आपला नेक्स्ट पार्ट बघणार आहे. तर आपलं जे सेकंड चॅप्टर आहे ऑर्गन हायलाइट, तर आपण याच्यामधले एमसीक्यू करतोय. आय थिंक आपण 40 एमसीक्यू करून झाले. तर आज आपण 41 एमसीक्यू पासून चालू करू आणि आपलं वरचे जे 3 सिस्टम आहेत, रिस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह, त्यानंतर आपली जी नेक्स्ट इम्पॉर्टंट सिस्टम होती कार्डिओव्हॅस्क्युलर, तर ते आपलं मित्रांनो कव्हर करून झालंय. आपली डायजेस्टिव्ह सिस्टम पण झालेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युरिनरी सिस्टम स्टार्ट करणार आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली ही जी टेस्ट सिरीज आहे, मेगा टेस्ट सिरीज, ज्यांनी अजूनपर्यंत परचेस केली नसेल तर त्यांनी लवकर परचेस करायची. WhatsApp ग्रुपची लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लवकर WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करा. ₹199 तुम्हाला फक्त चार्जेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि 15 नवीन डिझाइन केलेल्या टेस्ट, टोटल आपल्याकडे 20 टेस्ट मित्रांनो टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल आहेत. ओके. तर नेक्स्ट जे इम्पॉर्टंट आपले क्वेश्चन्स आहेत तर त्याच्याकडे आपण वळू. तर आता युरिनरी सिस्टमचे आपण एमसीक्यू मित्रांनो करतोय. तर आता युरिनरी सिस्टम म्हणजे काय हे ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये आपल्या 2 किडनीज येतात, युरेथ्रा येतो आणि युरिनरी ब्लॅडर येतं आणि युरेटर येतात. ओके. तर हे सर्व आपल्या युरिनरी सिस्टमचे पार्ट्स आहेत. याच्यावर खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू विचारले जातात आणि युरिनरी सिस्टमवर किडनी स्टोन हा जो आहे तर हा कॉमन होणारा आजार आहे. तुमच्या घरामध्ये रिलेटिव्हमध्ये शेजारी पाजारी तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की किडनी स्टोन झालाय. ओके. तर आजचा पहिला मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की किडनी मेनली हेल्प्स इन डॅश डॅश. ओके. किडनीचे तुम्हाला एक फंक्शन सांगायचे आहे. डायजेशनमध्ये किडनी हेल्प करते का? नाही. डायजेशनमध्ये आपले जीआयटी ट्रॅक हेल्प करते. रिस्पिरेशनमध्ये लंग्स असतात, ब्लड फिल्ट्रेशन हे आपल्या किडनीचं काम आहे आणि सर्क्युलेशनमध्ये आपलं हार्ट काम करतं. तर एकदम बेसिक लेवलचा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय जास्त आय डोंट थिंक की जास्त तुम्हाला खूप जास्त याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे. ओके. किडनीचं फंक्शन असतं ब्लड फिल्ट्रेशन. त्यासोबत किडनीचे बाकीचे फंक्शन्स आहेत बघा, ज्यामध्ये इरिथ्रोपोइसिस जे आहे म्हणजे इरिथ्रोपोइटिन किडनी सिक्रेट करते. त्यानंतर व्हिटॅमिन डीचं ॲक्टिव्हेशन करण्यासाठी किडनी आपल्याला लागत असते. त्यानंतर बॉडीमध्ये हायड्रोजन आयन किंवा पीएच बॅलन्स जो म्हणतो आपण, तर पीएच बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला किडनीची गरज पडते. बॉडीमध्ये वॉटर बॅलन्स ठेवण्यासाठी पण किडनीची गरज पडणे. त्यानंतर ब्लड फिल्ट्रेशनमध्ये तर काम येतच आहे. त्यानंतर अमोनियम जे वेस्ट आहे, नायट्रोजनस वेस्ट, तर ते सर्व बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी जे पण बॉडीमध्ये घाण पदार्थ आहेत तर ते सर्व बाहेर टाकण्याचं काम कोण करते असते? आपले किडनी. तर किडनीचं बेसिक काम काय मित्रांनो? तर किडनीला चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टीमधला फरक चांगल्या पद्धतीने कळतो. जे बॉडीसाठी चांगलं आहे ते किडनी पुढे जाऊन देणार का? नाही. जे बॉडीसाठी नको आहे त्याला बाहेर फेकून देणार. ओके. तर आपली किडनी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये. किडनीचा शेप तुम्हाला विचारला जाईल तर त्याचा बीन शेप, चवळीच्या दाण्यासारखा किडनीचा शेप आहे. त्याची साईज तुम्हाला विचारली जाईल. किडनीची साईज जर विचारली तर 3 दुणे 6 आणि 6 दुणे 12 एवढं ध्यानात ठेवायचे. 3, 6, 12. 3 सेंटीमीटर किडनीची विड्थ असते. त्यानंतर 6 सेंटीमीटर जे आहे तर त्याची थिकनेस असते आणि 12 सेंटीमीटर किडनीची उंची असते. त्यानंतर सर्क्युलेशन आपल्या कार्डियक सिस्टमचं, आपले लंग्समध्ये आपले रिस्पिरेशन येतात आणि कार्डियक सिस्टमचं जे फंक्शन आहे तर ते सर्क्युलेशन आहे. ओके. तर किडनीची बेसिक इन्फॉर्मेशन झाली. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज नोन एज डॅश डॅश. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो बी, नेफ्रॉन. ओके. न्यूरॉन जे आहे तर न्यूरॉन कशाचा आन्सर येईल आपलं? फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम जर विचारलं तर त्यामध्ये न्यूरॉन येतील. न्यूरॉनचे आपण पार्ट बघितले होते मित्रांनो. तर न्यूरॉनचे पार्ट कोणते कोणते मला कमेंट सेक्शनमध्ये करून सांगा. आणि जे पण विद्यार्थी आज मी विचारलेल्या क्वेश्चनला चांगले आन्सर देतील तर त्यांना आपण एक टेस्ट सिरीज मित्रांनो सोडवायला देणार आहे. ओके. एक टेस्ट त्यांना भेटतील म्हणजे 100 एमसीक्यू सोडवायला भेटतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर मी जेवढे पण क्वेश्चन विचारली तर ते सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर त्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये द्यावं लागणार आहे. याच्या मागचे जे 2 व्हिडिओ आहेत तर त्या सेम व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलंय, मी भरपूर तुम्हाला क्वेश्चन दिलेत तर त्या क्वेश्चनला तुम्हाला रिस्पॉन्स करायचा आहे. ओके. तर आपला आजचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला न्यूरॉनचे व्हेरियस पार्ट मी ऑलरेडी एक्सप्लेन करून झाले. थेरी लेक्चरमध्ये पण सांगितले. त्यानंतर एमसीक्यूमध्ये पण 5-6 वेळेस आतापर्यंत आपण न्यूरॉनचे पार्ट एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते पार्ट तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर आजचं नेफ्रॉन याचा आन्सर आहे. त्यानंतर अल्व्हिओलाइज काय असतं हे पण तुम्हाला माहिती असेल. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेक्चर केलं त्यामध्ये आपण रिस्पिरेटरी सिस्टमचे एमसीक्यू केले. अल्व्हिओलाइज काय असतात, त्याचा शेप कसा आहे, साईज कसा आहे, त्याचं फंक्शन काय आहे, सर्व आपलं डिस्कस करून झाले. आणि ग्लोमेरुलस म्हणजे काय असतं हे पण इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये नेफ्रॉन आणि ग्लोमेरुलसमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होईल. बट नेफ्रॉनचा एक पार्ट आहे ग्लोमेरुलस. बघा, ग्लोमेरुलस आपण नेफ्रॉन जर बघितलं तर नेफ्रॉनमध्ये एक ट्यूबिलची डक्ट असते आणि एका साईडला आपली माल्फिजन बॉडी असते. माल्फिजन बॉडीचे अगेन 2 पार्ट येतात. एक काय काय येतं, माल्फिजन बॉडीमध्ये आपलं ग्लोमेरुलस येतं आणि बाउमन्स कॅप्सूल येतं. ओके. तर ग्लोमेरुलस म्हणजे आपलं जे इकडल्या साईडने ते फ्रंट आर्ट्रिओल, त्यानंतर इकडं छोटे डायमीटरचं असतं इफ्रंट आर्ट्रिओल. तर फ्रंट आर्ट्रिओल आणि इफ्रंट आर्ट्रिओल दोन्ही एकमेकांना इथं काय होतं मध्ये अटॅच असतात. म्हणजे इथं मध्ये हे जे ब्लडच्या कॅपिलरीचे सर्व एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? ग्लोमेरुलस. आणि याच्या साईडनं हा जो कप शेपचा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो? बाउमन्स कॅप्सूल शेपचा पार्ट आहे. आणि हे जे सर्व एकत्र जे येतं याला आपण काय म्हणतो? ग्लोमेरुलस असं आपण याला म्हणतो. आणि इकडून पुढची ही जी नळी तयार होते त्याला आपण काय म्हणतो? इकडे आपले प्रॉक्सिमल कॉन्व्हर्टेड ट्यूब्युल लूप ऑफ हेनले, त्यानंतर डीसीटी, हे सर्व आपले बाकीचे पार्ट्स आहेत.
अशा पद्धतीने ही आपली एकदम प्रॉपर 3D स्ट्रक्चर मध्ये डायग्राम झाली मित्रांनो आपल्या नेफ्रॉनचे. ओके, याचे पार्टचे नाव तुम्हाला आय होप समजले असतील. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, युरिन इज कॅरीड फ्रॉम किडनी टू द ब्लॅडर. ओके, प्रोडक्शन एरियापासून तर स्टोरेज एरियापर्यंत युरिनचं जे ट्रान्सफर आहे तर ते करण्याचं काम कोण करतंय, तर याच्यामध्ये आन्सर आहे तुमचं युरेटर. ओके, आता युरेटरची लेंथ किती असते आणि युरेटरची डायमीटर किती असते हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये आजचा मित्रांनो सेकंड क्वेश्चन. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच परचेस केली नसेल त्यांनी 499 रुपये आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर ती परचेस करायची. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी हा चांगला एक उपाय आहे की तुम्ही नर्सिंग ॲप्टिट्यूडचा चांगला अभ्यास करा, जे तुम्हाला तुमची जी स्कोरिंग आहे तर ती इन्क्रीज करण्यामध्ये हेल्प होईल. ओके, तर सर्व क्लास काय तर तुम्हाला रेकॉर्ड सेशन मध्ये भेटतील आणि तुम्हाला काही डाऊट जर आला तर तुम्ही माझ्यासोबत इंटरॅक्ट मित्रांनो करू शकता. त्यानंतर आता आपला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, युरिन इज कॅरीड फ्रॉम द किडनी टू ब्लॅडर बाय डॅश डॅश. तर याचा आन्सर काय, युरेटर. आता थोडा आपण याला डायग्रामॅटिकली बघू, त्यासाठी आपल्याला थोडासा लागेल व्हाईट बॅकग्राऊंड. ओके, इकडे हा आपला व्हाईट बॅकग्राऊंड. आता सर्वात पहिले आपण किडनीज काढू. ही आपली राईट किडनी, त्यानंतर इकडल्या साईडला ही आपली लेफ्ट किडनी. ओके, त्यानंतर इकडे हा जो ट्रायंग्युलर शेपचं एक बॅग आहे, ह्या बॅगला आपण काय म्हणतो, युरायनरी ब्लॅडर. आता युरायनरी ब्लॅडर आणि किडनीमध्ये काय होतं, युरिनचं फॉर्मेशन होते. युरिनचं फॉर्मेशन किडनीमध्ये झालं की मग ते कशामध्ये स्टोअर होतं, तर ते आपल्या ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं. आपल्या ब्लॅडरची मॅक्झिमम जी कॅपॅसिटी आहे तर ती किती असते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके, नॉर्मलची कॅपॅसिटी आहे तर ती नॉर्मल कॅपॅसिटी मी तुम्हाला सांगतो की नॉर्मल कॅपॅसिटी 500 ml पर्यंत आपण युरिन जर स्टोअर जर केलं तर तोपर्यंत काय नसतं, पण ज्यावेळेस 600 ml होईल त्यावेळेस आपल्याला अर्जन्सी फील होईल. त्यानंतर जास्त जर अजून युरिन जर स्टोअर जर झालं तर 1000 ml पर्यंत आपण मॅक्स टू मॅक्स स्टोअर करू शकतो आणि 1500 ml नंतर आपलं ब्लॅडर जे आहे तर ते ब्रस्ट होण्याचे चान्सेस असतात. ओके, एकदम हायली मॅक्झिमम जर धरलं तर 1500 ml, पण 1500 ml पर्यंत कोणी जात नाही कारण की ते पेन आपण एवढं सहन करू शकत नाही. मॅक्स टू मॅक्स 1000 ml, त्यानंतर आणि 600 ml पासून आपल्याला युरिन पास आउट करायची ही जी अर्जन्सी आहे तर ती फिलिंग यायला लागते. ओके, तर किडनी पासून तर युरेटर पर्यंत आपलं युरिनरी ब्लॅडर पर्यंत अशा 2 नळ्या असतात. या नळ्यांना आपण काय म्हणतोय, युरेटर असं म्हणतोय. या युरेटरची तुम्हाला काय सांगायची, लेंथ सांगायची किती असते आणि युरेटरची डायमीटर किती असते तर हे तुम्हाला सांगायचे. आता याच्यावर काही इम्पॉर्टंट क्लिनिकल सिग्निफिकन्स बघा कसे. जर किडनीमध्ये स्टोन जर तयार झाला तर आपण त्याला किडनी स्टोन म्हणतो. त्यानंतर इकडे युरेटरमध्ये पण कधी कधी स्टोन तयार होतो, म्हणजे स्टोन तयार होतो इन द सेन्स वरती किडनीमध्ये स्टोन तयार झाला छोटासा स्टोन तर तो खाली येणार आणि या ही जी नळी आहे युरेटर तर त्याच्यामध्ये मध्येच कुठेतरी असा अडकून जाऊ शकतो. ओके, त्यानंतर कधी कधी स्टोन आपल्या ब्लॅडरमध्ये पण तयार होतात. तर ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिस्टायसिस म्हणतो. हा तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. एक कुठल्याही टाईपचं इन्फेक्शन ब्लॅडरमध्ये तयार झालं त्याला आपण म्हणतो सिस्टायसिस. त्यानंतर किडनीमध्ये स्टोन जर तयार झाला त्याला आपण म्हणतो नेफ्रोलिथियासिस. त्यानंतर किडनीमध्ये जर पाणी जर साचून राहिलं, म्हणजे लघवी जर किडनीमध्ये जर साचून राहिली. आता इकडे युरेटरमध्ये कधी कधी स्टोन आल्यामुळे काय होतं की समोर जे युरिन पासआउट होतंय तर ते प्रॉपरली होत नाही, त्यामुळे काय होतं युरिनचा बॅक फ्लो इकडे वाढत जातो आणि या कंडिशन आपण काय म्हणतो, हायड्रोनेफ्रोसिस. तर या काही बेसिक क्लिनिकल कंडिशन्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. तर हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे काय की किडनीमध्ये वॉटर साचणे, हायड्रोनेफ्रोसिस. किडनीमध्ये स्टोन होणे, नेफ्रोलिथियासिस. त्यानंतर युरिनरी ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होणे, दॅट इज द सिस्टायसिस. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायची. किडनीमध्ये जर इन्फेक्शन जर झालं तर त्याला आपण पायलोनेफ्रायटिस म्हणतो, म्हणजे किडनीमध्ये पस फॉर्मेशन होणे, दॅट इज द पायलो वर जिथं पण येईल ते समजून घ्यायचं की तिथे पस तयार झालेला आहे. तर ही आपली डायग्राम आहे बघा. त्याला आपण त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, युरेटर. ओके, किडनी आणि युरिनरी ब्लॅडर दोन्हीला जोडणारा युरेटर. आणि युरेटर पासून मग पुढे काय होतं, आपलं जे ब्लॅडर आहे तर ब्लॅडर मधून काय होतं, पुढे आपला युरेथ्रा असतो आणि युरेथ्रामधून मग युरिनरी ब्लॅडर हे आपलं जे ड्रेन होण्याचं काम होतं असतं युरेथ्रामधून. आता युरेथ्रामध्ये पण तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन असा विचारला जातो की मेलमध्ये आणि फिमेलमध्ये तुम्हाला युरिनरी आपला जो युरेथ्रा आहे तर युरेथ्राची साईज विचारली जाते, म्हणजे लेंथ विचारली जाते. तर आपलं मेलमध्ये याची साईज असते 10 ते 12 सेंटीमीटर आणि फिमेलमध्ये 4 सेंटीमीटर असते. आता फिमेलमध्ये याची जी साईज कमी आहे तर त्याचं एक क्लिनिकली इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स असा आहे की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे आहे तर ते फिमेलमध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात. का जास्त असतात, कारण की जे युरेथ्रल लेंथ आहे तर ती कमी असते, 4 सेंटीमीटर लेंथ आहे. आणि सेकंड म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड जे आहेत तर पिरियडमुळे पण इथे थोडे हायजीन मेंटेन कधी कधी होत नाही, तर त्यामुळे पण फिमेल्समध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त असतात. ओके, त्यानंतर आता 44 नंबरचा क्वेश्चन आहे, युरिन इज स्टोर इन डॅश डॅश. तर क्वेश्चन एकदम बेसिक लेवलचे विचारले जातात मित्रांनो. असं काही नाही की एकदम हार्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, बट मी तुम्हाला थोडं डीप मध्ये का सांगतोय, कारण की जे बेसिक आहे तर ते तुमचं लगेच तिथं पक्क होऊन जाईल आणि तुम्हाला थोडी डीप इन्फॉर्मेशन पण राहील. जरी एखाद्या टाईपमध्ये तुम्हाला फिरून फारून क्वेश्चन जर विचारला तर मग तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने ते क्वेश्चन सोडू शकता आणि चांगले तुम्हाला मार्किंग आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये मित्रांनो भेटू शकते. ओके, युरिन इज स्टोर इन द डॅश डॅश. युरिन कुठे स्टोअर केली जाते, किडनी, युरेटर, त्यानंतर युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. तर याचा आन्सर काय मित्रांनो, युरिनरी ब्लॅडर.
युरिनरी ब्लॅडर जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मसल पण विचारले जाऊ शकतं, डेक्स्ट्रुजर मसल वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ट्रायगोन विचारला जाऊ शकतो. पण तुम्हाला बेसिकली ध्यानात ठेवा की युरिनरी ब्लॅडरचं फंक्शन काय, त्याचा शेप वगैरे काय. ओके, ट्रँग्युलर शेपचा असतो. आपला जे कोन असतो, आपण एखाद्याचा बर्थडे असल्यावर जी टोपी आपण वापरतो डोक्यावर लावायची, तर त्या टोपीसारखं आता आपण नवीन जे क्राऊन वापरतोय ते क्राऊन शेप नाही, जी जुन्या काळामध्ये जे तुम्ही लहानपणी जर बर्थडे साजरा केला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी कोन शेपची जी आपल्या जोकरची टोपी असते तशी जी टोपीच्या विद्यार्थ्यांनी घातली तर त्या टोपीसारखा शेप असतो, ज्याचा बेस वरती असतो आणि खालच्या साईडला त्याचा अपेक्स असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आपला 45 नंबरचा एमसीक्यू आहे, युरिन एक्सक्रिशन पाथवे इज डॅश डॅश. ओके, युरिन एक्सक्रिशनचा पाथवे काय, तर त्याच्यामध्ये युरेटरचं काम काय असतं, युरेटरचं काम असतं त्याला पास आउट करायचं, कुठून कुठे, किडनी पासून तर ब्लॅडर पर्यंत. ग्लोमेरुलसचं काम, ग्लोमेरुलस त्याच्या फॉर्मेशन मध्ये हेल्प करतं. त्यानंतर युरेथ्राचं काम काय, की आपल्या जे ब्लॅडर मधून जे युरिन स्टोअर झाले तर त्याला बाहेर टाकून देण्याचं काम आपल्या युरेथ्राचे आणि नेफ्रॉनचं आणि ग्लोमेरुलसचं काम आहे आपल्या युरिनचं प्रोडक्शन मध्ये आहे. ओके, आता नेफ्रॉनचे पार्ट्स वगैरे तुम्ही सर्व करायचे आहेत. आता ज्यावेळेस आपण नेक्स्ट आपलं लेक्चर ज्यावेळेस थेरी लेक्चर परत स्टार्ट होतील, ज्यामध्ये आपण पर्टिक्युलर ऑर्गनवर जे एमसीक्यू विचारले जातात तर ते सर्व गोष्टी आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा बायोलॉजीचा पण 50% अभ्यास होणार आहे. तर लवकरात लवकर त्यासाठी तुम्ही काय करायचे, आपली बॅच जॉईन करायची. इकडे तुम्हाला एमसीक्यूचा स्टडी करायला भेटेल, बट याच्यावर जे इन डेप्थ मध्ये जे नॉलेज आहे, जे थेरी नॉलेज आहे, तर ते तुम्हाला आपल्या क्लासेसमधूनच मित्रांनो भेटणार आहे. तर तुम्ही क्लासेसमध्ये लवकरात लवकर एनरोलमेंट करायची आणि आपण प्रत्येक सिस्टमवर सेपरेट लेक्चर जे आहे तर ते कंडक्ट करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला नेफ्रॉनचे पार्ट, त्यानंतर कशा पद्धतीने युरिन फॉर्मेशन होते, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये डिस्कस केल्या जातील. ओके, त्यानंतर आता 46 नंबरचा क्वेश्चन आहे, ब्लड फिल्ट्रेशन इज अ साइट किंवा ब्लड फिल्ट्रेशन साइट इज डॅश डॅश. ओके, खालीलपैकी कोणती जी आहे तर ती ब्लड फिल्ट्रेशनची साइट आहे, तर ते आन्सर काय नाही आपलं ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस मध्ये पण जर बघितलं तर अल्ट्रा फिल्ट्रेशन ही जी प्रोसेस आहे, तर अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेसने काय होते, आपले जे ब्लड जे आहे तर ते फिल्ट्रेट होते. याच्यामधून जवळपास 99% जे फिल्ट्रेशन आहे तर ते आपल्या कलेक्टिंग डक्ट मध्ये, नॉट अ कलेक्टिंग डक्ट, आपले जे कलेक्टिंग डक्ट नाही त्याला आपण काय म्हणणार, लूप ऑफ हेंडे, किंवा आपले जे सर्व जे ट्यूब आहे नेफ्रॉनची ट्यूब, तर त्या ट्यूब मध्ये त्याला आपण काय म्हणतो 99% कंटेंट जे आहे तर ते येत असतं आणि त्याच्यामधून परत 90% रिॲब्झॉर्ब केलं जातं. तर ग्लोमेरुलस हे जे ठिकाण आहे तिथून आपल्या ब्लडचं काय होतं, फिल्ट्रेशन होतं. याच्यामध्ये पोडोसाइट्स असतात, तुम्ही नाव ऐकलं असेल बायोलॉजीमध्ये, तर पोडोसाइट्स याच्यामध्ये हेल्प करतात. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपला 47 नंबरचा, विच स्ट्रक्चर कनेक्ट द किडनी टू द ब्लॅडर. ओके, किडनी आणि ब्लॅडरला कनेक्ट करणारा स्ट्रक्चर कोणता, याचा आन्सर मी ऑलरेडी तुम्हाला सांगून झाले, काय आहे याचं, युरेटर. तर त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नेफ्रॉन इज प्रेझेंट इन द, तर हा आपला नेफ्रॉन कुठे प्रेझेंट असतात, तर ते आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट असतात. ओके, त्याचा आन्सर आहे सी. लिव्हर मध्ये काय प्रेझेंट असतात, हेपॅटोसाइट्स, लिव्हरच्या सेल्स तिथे प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो हेपॅटोसाइट, तर त्या लिव्हर मध्ये प्रेझेंट असतात. लंग्स मध्ये अल्व्हेओलाइज प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण जे ब्रॉन्काइज बघितल्या तर त्या प्रेझेंट असतात. त्यानंतर किडनीमध्ये आपले नेफ्रॉन बघितले, नेफ्रॉन प्रेझेंट असतात. नेफ्रॉनचे 2 पार्ट असतात, कोणते कोणते ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. आणि हार्टमध्ये काय प्रेझेंट असतं, हार्टमध्ये आपलं ब्लड प्रेझेंट असतं, वॉल प्रेझेंट असतात. हार्टच्या 3 लेयर्स आहेत, ॲट्रियम आहेत, व्हेंट्रिकल्स आहेत, हे सर्व आपल्या हार्टचे कंपोनंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, रिमूव्हल ऑफ वेस्ट फ्रॉम द ब्लड इज कॉल्ड डॅश डॅश. आता हा थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर काय आहे आपलं फिल्ट्रेशन. ओके, ऍक्च्युअली याचा जो आन्सर आहे रिमूव्हल म्हणजे एक्सक्रिशनचा पार्ट झाला, बट इथं फिल्ट्रेट होतंय. ओके, तर फिल्ट्रेशन इथं आपण याच्यामध्ये आन्सर कन्सिडर करू शकतो, कारण की एक्सक्रिशन याच्या आन्सर मध्ये नाहीये. त्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन आहे आजच्या व्हिडिओचा मित्रांनो, आपला लास्ट क्वेश्चन, युरिनरी सिस्टम मेनली हेल्प्स इन डॅश डॅश. युरिनरी सिस्टम जे आहे तर ते कशामध्ये हेल्प करते, तर मित्रांनो सध्या आपलं जे आहे तर ते अॅनाटॉमिकल, थोडे अॅनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल क्वेश्चन चालू आहेत. बट नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये तुम्हाला फक्त अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी इम्पॉर्टंट नाहीये, बाकीचे पण भरपूर पद्धतीचे क्वेश्चन आहेत. फर्स्ट एड आहे, त्यानंतर बँडेजिंग वगैरे आहे, त्यानंतर आपले BMW आहे, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट, नंतर आपले इन्फेक्शन प्रिव्हेन्शनच्या काही टेक्निक्स आहेत. त्यानंतर बेसिक नर्सिंग काय असते, नर्सिंग म्हणजे काय असतं, कधीपासून नर्सिंग चालू झालं, इम्पॉर्टंट डेज वगैरे, तर या सर्व गोष्टी आपल्या मित्रांनो आपल्या थेरी लेक्चर मध्ये कंडक्ट होणार आहे. त्याच्यावरती एमसीक्यू पण तुम्हाला बघायला भेटतील. सध्या आपण फक्त ऑर्गन सिस्टमवर काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत तर ते आपण सर्व मित्रांनो डिस्कस करतोय. इन डेप्थ मध्ये आपण सर्व सिस्टम आहे तर ते स्टडी करतोय. ओके, 50 नंबरचा आपला क्वेश्चन आहे, युरिनरी सिस्टम कशामध्ये हेल्प करते, तर वेस्ट मोड मध्ये आपली जी युरिनरी सिस्टम आहे तर ती हेल्प करते. आता आजचे जे एमसीक्यू होते सर्व बेसिक लेवलचे एमसीक्यू मी तुम्हाला सांगितले, बट याच्यावर मी तुम्हाला जे बाकीचं काय जे एक्स्ट्राचं जे नॉलेज तुम्हाला पाजलंय तर ते सर्व मित्रांनो इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तुम्ही फक्त एमसीक्यू लिहून घ्यायचे असं नाहीये, ज्या पण गोष्टी सांगतोय त्या पण तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. एक सेपरेट नोटबुक तुम्ही करा मित्रांनो नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये, ज्यामध्ये तुमचा नर्सिंग ॲप्टिट्यूड प्लस मी जेवढं पण काही क्लिनिकल सिग्निफिकन्स नॉलेज सांगतोय तर ते तुम्हाला सर्व अप्लाइड नॉलेज त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी मेगा टेस्ट सिरीज आपली अजून जॉईन केली नसेल त्याने लवकरात लवकर आपली सिरीज जॉईन करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 मित्रांनो टेस्ट बघायला भेटणार आहेत, इन्क्लुडिंग
प्रिव्हियस इयरच्या 5 क्वेश्चन पेपर्स आणि 199 पेपर्स होते ते मत आहे. याचा फॉर्म मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा आणि आज मी जेवढे 2-3 काही एमसीक्यू विचारले तर त्याचे आन्सर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये देण्याचा मित्रांनो प्रयत्न करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे जे पण आपण सध्या रोजच व्हिडिओ टाकतोय ओके तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. तर मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड नर्सिंग CET. ओके फ्रेंड्स.